म्हसवड नगरपालिकेच्या रणधुमाळीतून शेखरभाऊ गोरे यांनी माघार घेतली असली तरी शेखर गोरे यांचे म्हसवड दौरे अजून थांबलेले नाहीत. त्यामुळं म्हसवडच्या नगर परिषदेच्या रणधुमाळीच्या अनुषंगानं शेखर गोरे हे आपल्या कार्यकर्त्यांना कोणता आदेश देत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं असताना शेखर गोरे हे म्हसवडमध्ये तळ ठोकून आहेत. म्हसवड नगर परिषद निवडणुकीत शेखर गोरे यांनी स्वतः माघार घेतली आहे. मात्र म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीतून शेखर गोरे यांनी लक्ष अजिबात काढलेलं नाहीये हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळं शेखर गोरे यांची भूमिका, शेखर गोरे यांनी काही दिवसापूर्वी राजेमाने घराण्यात म्हणजे राजेमाने यांच्या वाड्यात जाऊन घेतलेली भेट आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश असल्याचं सांगत म्हसवड नगर परिषदेच्या रणधुमाळीतून घेतलेली माघार, यावरून शेखर गोरे यांची भूमिका आणि शेखर गोरे यांची कार्यकर्त्यांची असलेली म्हसवडमधील ताकद ही येत्या काळात म्हसवड नगर परिषदेत किंगमेकर ठरल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की शेखर गोरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद म्हसवड मध्ये दाखवून दिली होती आणि त्याचा धसका विरोधक असतील किंवा भाजप असेल यांनी घेतला होता. मात्र शेखर गोरे यांनी ऐनवेळी घेतलेली माघार जरी असली तरी शेखर गोरे यांची ताकद, कार्यकर्त्यांची असलेली फळी ही मजबूतपणे शेखर गोरेंसोबतच उभी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे शेखर गोरे हे काहीही झालं तरी म्हसवड नगर परिषदेच्या रणधुमाळीच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पद असेल किंवा उर्वरित नगरसेवक पदांची जी उमेदवारी आहे यामध्ये आपला करिश्मा दाखवून येत्या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. धन्यवाद.